नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, इंडिया कास्ट गार्डमध्ये भरती आलेली आहे आणि ही जी भरती आहे ही भरती सफाई कामगार या पदासाठीची भरती असणार आहे। त्याच्यामध्ये या भरतीबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याच्यामध्ये एकूण जागा किती देण्यात आलेल्या आहेत, ॲप्लिकेशन कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे आणि याची सिलेक्शन प्रोसिजर कशा पद्धतीने आहे, या सर्व गोष्टी मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत। त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर बघा, पद कोणतं आहे, स्वीपर किंवा सफाईवाला हे पद आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला बघा आपल्या ज्या काही वॅकन्सी आहेत त्या कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने असणार आहेत हे इथं दिलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथं क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तर तुमचा ITI झालेला असणं आवश्यक आहे, हे मित्रांनो लक्षात घ्या। किंवा इक्विव्हॅलेंट तुमचं एज्युकेशनल बोर्ड जे आहेत, कोणतंही सेंट्रल असू द्या किंवा स्टेट गव्हर्नमेंटचं असू द्या, त्याच्यानुसार तुमची 10वी असणं आवश्यक आहे। आणि तुमचं वय जे आहे ते वयाचं बघा 25 वर्षापर्यंत वय आहे आणि ते कधीपर्यंत ग्राह्य धरलं जाणार आहे, तर 31 जानेवारी 2025 पर्यंत तुमचं वय ग्राह्य धरलं जाणार आहे। मग इथं एज मध्ये तुम्हाला रिलॅक्सेशन देखील देण्यात आलेलं आहे। ते जे काही गव्हर्नमेंटचे नियम आहेत त्यानुसार तुम्हाला त्या कास्ट कॅटेगरी प्रमाणे इथं एज मध्ये रिलॅक्सेशन देखील तुम्हाला देण्यात आलेलं आहे। आता इथं तुमचं प्लेस ऑफ वर्क कुठला असणार आहे, तर तुमचं ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्हाला काय केलं जाणार आहे, तिथं पोस्टिंग केलं जाणार आहे। आणि तुमच्या इथं कामाचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे बघा, तुम्हाला जे काम आहे ते क्लिनिंगचं काम करावं लागणार आहे, हे इथं लक्षात घ्या मित्रांनो। आता तुमचं सिलेक्शन कशा पद्धतीने होणार आहे, तर तुमचे फिजिकल टेस्ट घेतली जाणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला हाईट 157 सेंटीमीटर असली पाहिजे आणि चेस्ट जे आहे त्या चेस्टचं तुमचं एक्सपान्शन 5 सेंटीमीटर असलं पाहिजे। म्हणजे तुमची आत्ताची जी काही चेस्ट आहे त्याच्यामध्ये फुगवून 5 सेंटीमीटर ती काय झाली पाहिजे, भरली पाहिजे, हे लक्षात घ्या। वेट तुमचं तुमच्या हाईट आणि एजनुसार तुमचं वेट असणं आवश्यक आहे। आईचं जे काही रेशो आहे तो देखील तुम्हाला इथं दिलेला आहे, आईज रेशो कशा पद्धतीने असला पाहिजे ते। आणि आता रिक्रुटमेंटची प्रोसेसर बघा कशा पद्धतीने असणार आहे। तुमची पहिल्यांदा तिथं रिटन टेस्ट होणार आहे। रिटन टेस्टमध्ये तुम्हाला जनरल नॉलेज आणि जनरल इंग्लिशवरती क्वेश्चन विचारले जाणार आहेत 50 मार्कांना। आणि त्याच्यामध्ये त्याची जी काठिण्य पातळी जी आहे ती 10वीच्या स्टँडर्डचं जे आहे तिथपर्यंतची असणार आहे। त्याच्यानंतर तुमची प्रोफेशनल स्किल टेस्ट होणार आहे, त्याला PST असं म्हटलं जातं। त्याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी करावं लागणार आहेत त्या इथं दिलेल्या आहेत मित्रांनो। स्वीपिंग असणार आहे, मॅपिंग, क्लिनिंग, ड्रेनिंग, टॉयलेट क्लिनिंग वगैरे या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला तिथं करावं लागणार आहेत, तुमची जी काही प्रोफेशनल टेस्ट आहे त्याच्यासाठी। त्याच्यानंतर फिजिकल फिटनेस तुमची टेस्ट असणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला बघा 1.6 किलोमीटर 7 मिनिटामध्ये धावायचं आहे। त्याच्यानंतर 20 उठक बैठका काढायच्या आहे आणि 10 पुशअप काढायच्या आहेत। या सगळ्या काही तिन्ही टेस्ट आहेत। या तिन्ही टेस्ट केल्यानंतर मित्रांनो तुमच्या ज्या काही परीक्षा आहेत या तिन्ही परीक्षा दिल्यानंतर तुमचं तिथं सिलेक्शन किंवा जी फायनल मेरिट लिस्ट आहे ते मेरिट लिस्ट लागणार आहे। त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला पे स्केल किती दिलेला आहे, 21,700 ते 69,100 रुपये पे लेवल जी 3 आहे त्याचं पे स्केल दिलेलं आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रूल प्रमाणे तुम्हाला इथं HRA DA TA दिला जाणार आहे, इथं लक्षात घ्या मित्रांनो। तर आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं बघायचं आहे की या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचंय। तर मित्रांनो ॲप्लिकेशन जे आहे ते ॲप्लिकेशन आपल्याला स्पीड पोस्टनं करायचं आहे। ॲप्लिकेशनचा जो लिफाफा आहे त्याच्यावरती तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ इनरोल्ड फॉलोवर्स म्हणून इथं लिहायचं आहे कॅपिटलमध्ये। आणि हा जो ॲड्रेस दिलेला आहे मुंबईचा, या ॲड्रेसवरती तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, तुमचं ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन पाठवायचं आहे। तुमचं एक्झाम सेंटर देखील कुठं असणार आहे ते दिलेलं आहे, मुंबई इथं तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे। आणि आपल्याला ही जे काही ॲप्लिकेशन पाठवायचं आहे त्याची शेवटची तारीख आहे 5 ऑगस्ट मित्रांनो। 5 ऑगस्ट पर्यंत आपण हे जे काही ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन पोस्टाने पाठवू शकतो।
आता आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्मचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट देखील या ठिकाणी दिलेला आहे। ज्या विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे त्यांना ही जी काही PDF आहे या PDFची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्हाला ही PDF त्या ठिकाणी मिळून जाईल। तर मित्रांनो, तुमच्या मनामध्ये याबाबत काही डाउट्स असतील तर तुम्ही निश्चितच मला कमेंट करू शकता। तुमचा प्रत्येक डाउट आहे तो क्लिअर करण्याचा मी 100% इथं प्रयत्न करेन। तर मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।